नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदूच्या हाताला खूप भाजलेलं असतं आणि ती खूप रडत असते आणि गोपाळ इंदूच्या हातावर पाणी टाकत असतो. इंदू खूप ओरडत असते आणि सगळी फंटा गँग गोपाळला समजावत असते की गोपाळ पाणी नको टाकू. गोपाळ मात्र इंदूच्या हातावर पाणी टाकत असतो. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई नोटा मोजत असतात आणि म्हणतात की आता एवढे पैसे साठवून काय करायचं आहे, एवढ्या पैशांच्या साड्या घेते, चैन करायला काय हरकत आहे, एकदा का आमदार झाले की अशा पैशाने कपाटच भरून टाकेल मी. तितक्यात त्यांना कोणाचा तरी फोन येतो आणि ते खुश होऊन म्हणतात की पोपटराव. आणि यानंतर मोठ्या बाई फोनवरती म्हणतात की बोला पोपटराव दादा. हां, लगेच निघते, तयार होते आणि लगेच निघते. आता यानंतर मोठ्या बाई खुश होऊन स्वतःशीच म्हणतात की आत्ता लगेच तयार व्हायला हवं. आणि मोठ्या बाई तयार होऊन हळूहळू इकडे तिकडे बघत निघालेले असतात. तितक्यात पाठीमागून नारायणी येते आणि आश्चर्याने मोठ्या बाईंना विचारते, आई अगं अशी कुठे निघालीस. यावर मोठ्या बाई रागाने नारायणीला म्हणतात की अक्कल कमी आहे का गं तुझ्याकडे, आणि आहे ती वापरायचीच नाही असं ठरवलंयस का तू. मग नारायणी टेन्शनमध्ये येऊन विचारते की आता मी काय केलं. तर मोठ्या बाई म्हणतात की लहान आहेस का तू, अशा गोष्टी पण शिकवाव्या लागतात का, की बाहेर जाताना असं कुटू नये, असं विचारू नये. आणि आत्ता असं विचारलं आहेस तर सांगते, मंदिरात चालले मी. कुठे? मंदिरात. मग नारायणी म्हणते की मंदिरात चालली आहे तू. अगं मग मला पण यायचं आहे, थांबा मी आले. मग मोठ्या बाई म्हणतात गावात फक्त एकच मंदिर आहे का गं, आणि ते पण विठ्ठलाचंच मंदिर आहे का, आणि मला फक्त विठ्ठलाचंच दर्शन घ्यायचं असतं का. गावात खूप मंदिरं आहेत सगळीकडे. दत्ताचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, गावाचं मंदिर आहे, आणि आज मला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे, कळलं. आणि त्या रागाने नारायणीला विचारतात की जावई बापू कुठे आहेत. यावर नारायणी सांगते की असतील इथे कुठेतरी. यावर मोठ्या बाई म्हणतात असतील म्हणजे काय, हा प्रश्न ना तू त्यांना विचारायला हवा. स्वतःचा नवरा काय करतो, कुठे जातो हे बघत जा. आईची खबर नको, नवऱ्याची करत जा. आणि आता जर तुला कोणी विचारलं की मी कुठे आहे तर काय सांगशील. यावर नारायणी म्हणते की महादेवाच्या मंदिरात गेले. मोठ्या बाई म्हणतात की हां बरोबर, कोणी विचारलं की असंच सांगायचं, कुठे गेली, महादेवाच्या मंदिरात, असं म्हणून मोठ्या बाई तिथून निघून जातात. आता गोपाळ आणि सगळी फंटा गँग इंदूला घेऊन घरी आलेले असतात. इंदू खूप रडत असते. पप्प्या गोपाळला म्हणतो की अरे पाणी कशाला टाकलं, एवढं मोठं फोड आलेत. परी म्हणते की आपण तेल लावूया, त्याने बरं वाटेल, मी लगेच तेल घेऊन येते. इम्रान म्हणतो की तेल लावायचं नसतं, त्याने काय होत नाही, टूथपेस्ट लावायची असते, मी लगेच घेऊन येतो. गोपाळ ओरडून म्हणतो की अरे बस की आता, उगाच डोकं चालवू नका नसलेलं, आता गप्प बसा. 10 मिनिटे पाण्यात हात भिजवून ठेवायचा असतो, ते आपण केलं आहे, आणि झाले ते उगेच सगळं डोक्याला ताप देऊ नका माझ्या, गप्प बसा जरा, डोकं चालू द्या माझं. इंदू खूप रडत असते. आता पप्प्या इंदूला हळूच विचारतो की इंदू ठसठस होते का. इंदू म्हणते की अरे आग होते रे माझ्या हाताची. यावर पप्प्या म्हणतो की आता आगच होणार आणि नंतर रात्री हळूहळू ठसठसणार आणि एवढा मोठा फोड येणार. इम्रान म्हणतो की फोड आला ना तो असा बिलबिलणार, माझ्या ताईच्या पण पायाला लागलेला ना असाच फोड आलेला, आणि त्यात पू पण साचलेला. डॉक्टरांकडे नेलं तिला लगेच. डॉक्टर काय बोलले माहिती आहे का, लवकर जर नसतं ना तर पाय कापावा लागला असता. हे ऐकून गोपाळ खूप चिडतो आणि म्हणतो की अरे तिला लागले ना, तिला उभारी द्यायची सोडून तुम्ही काय बोलताय, पाय तुटल, पू भरल. अरे एक माणूस साधं बरं असेल ना तर तुमचं बोलणं ऐकून ना मरेल तो. तुम्ही ना कुठे न्यायच्या लायकीचीच नाही आहात. तोंडाला डिंक लावा आणि तोंड शिवून घ्या, आणि परत काही बोलायचं नाही, तोंड शिवून टाकेल, बोळाच कोंबेल तोंडात. आणि एवढं मोठं लागलं आहे ना. इंदूला काही एवढं मोठं नाही लागलं, किरकोळच आहे ते. मग पप्पा म्हणतो की मग ती एवढी का रडते. मग गोपाळ म्हणतो आता लागलं म्हटल्यावर रडणारच ना. आणि तो इंदूला समजावत म्हणतो की आमची इंदू एवढ्या तेवढ्याला रडत नाही, स्ट्रॉंग आहे ती. इंदू खूप रडत असते. गोपाळ इंदूला समजावत असतो. इतक्या तिथे नारायणी येते आणि इंदूला असं रडताना बघून घाबरून इंदूजवळ बसत म्हणते की काय झालं इंदू. मग सगळेजण सांगतात की तिला भाजलंय. यावर नारायणी शॉक होऊन विचारते की भाजलं, कसं भाजलं. आणि ती इंदूच्या हाताला बघायला लागते. इंदू खूप रडत असते की खूप दुखतंय, आग होते. परी आणि सोनूसुद्धा इंदूकडे बघून रडत असतात. आता त्यांचा आवाज ऐकून सुशीलासुद्धा बाहेर येते आणि म्हणते की भरल्या घरात असं रडायला काय झालं गं पोरीनो, आणि कशासाठी रडायला लागलाय. तर परी आणि सोनू म्हणतात की ते ना इंदू. तर सुशीला त्यांना थांबवत म्हणते की आता काय केलं त्या इंदीने. आणि त्या इंदूजवळ येतात आणि तिला विचारतात की काय झालं. इंदू म्हणते की अगं मी काय नाही केलं, बघ ना माझ्या हाताला काय झालं ते. मग सुशीला इंदूजवळ येत म्हणते की काय झाले,
काय नक्की झालंय का तुझ्या हाताला? यावर गोपाळ म्हणतो की बघा ना काय झालंय. इंदू हात दाखवून म्हणते की आत्या हे बघ ना, माझ्या हाताला काय झालंय ग, भाजलंय. सुशिला इंदूचा हात बघत म्हणते की एवढा हात भाजला होय ग तुझा? आणि त्या रडायला लागतात अचानक आणि वरती बघून म्हणतात की देवा, तुला माझी काहीच दया येत नाही का रे? आता हिचा एवढा हात भाजला म्हटल्यावर हे कुठल्याच कामाला हात लावणार नाही आणि सगळं कामं मलाच करावी लागतील. आणि ते इंदूला मारायला धावून जातात. सगळेजण ओरडून सुशिलाला थांबवतात. आता नारायणी म्हणते की अहो हे काय करताय, तिला भाजलं इतकं आणि तिलाच मारताय. यावर सुशिला म्हणते की ते बघत होते मी किती लागलंय, जरा चौकशी करत होते. मग गोपाळ रागाने म्हणतो की लांबच राहा, उगाच हात लावायची गरज नाही आहे तिला. सुशिला इंदूकडे बघत खोटं खोटं हसत म्हणते की इंदू बाळा, हे उद्योग कसे काय झाले? पप्या रागाने म्हणते उद्योग तिने नाही केला, उद्योग तुमच्या पोरीने करिश्मेने केलाय. सुशिला रागाने पप्याला म्हणते ए पप्या, उगाच माझ्या पोरीवर आळ नको घेऊसा, असं म्हणून त्या पप्याला सुद्धा मारायला धावून जातात. गोपाळ ओरडून म्हणतो की उगाच हात लावायची काय गरज नाही आहे आणि तुमच्या त्या करिश्मानेच तर हे कांड केले. इंदू तिला सांगत होती की नको लावूस रॉकेट, आपल्याकडे बॉटल नाही आहे, तरी तिने रॉकेट सोडलं, ते पण झाडातून. आणि गोपाळ रडत म्हणतो की मग काय भाजलं इंदूच्या हाताला. हे ऐकून नारायणी रागाने म्हणते की कुठे आहे ती करिश्मा? गोपाळ सांगतो की ती लपून बसली आहे. नारायणी रागाने म्हणते की लपून बसली आहे, आज बघतेच तिला, जा बरं तिला घेऊन या. मग सगळे फंटा गँग आणि गोपाळ करिश्माला आणायला निघतात. सुशिला त्यांच्यावर ओरडत म्हणते की उगाच माझ्या पोरीचं नाव नका घेऊ. आणि सुशिला नारायणीला म्हणते नारायणी ताई, माझी लेक अशी करणारच नाही, माझी लेक खूप चांगली आहे हो. आणि ते इंदूकडे बघत म्हणते की इंदूला विचारा किती लाड करते ते. यावर नारायणी रागाने म्हणते की लाड दिसते की किती लाड करते ते, येता जाता उठता बसता फक्त तिला मारत असते, काही बाई बोलत असते, मला काही दिसत नाही का? आणि म्हणते की तुम्ही मध्ये काही बोलायचं नाही, आज तिला चांगलंच फैलावरती घेते, जा तिला बोलवून आणा. सुशिला घाबरून म्हणते की अहो पण नारायणी ताई, कशाला उगा लहान लेकरांच्या मध्ये पडता? नारायणी म्हणते की जाताय का व्यंकू काकांना बोलू? व्यंकू महाराजांचं नाव ऐकून सगळी फंटा गँग घाबरून तिथून जायला लागतात. सुशिला म्हणते की कशाला उगाच एवढ्याशा कारणाला उगा व्यंकू महाराजांना कशाला बोलवायचं, मी बघते तिचं. गोपाळ रागाने म्हणते की बघू नका, चांगलं सुजवून काढा तिला. सुशिला टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की हो, चांगलं सुजवते तिला, तुम्ही काही व्यंकू महाराजांना सांगू नका, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. इंदूला खूपच भाजलेलं असतं आणि ती खूप रडत असते. आता गोपाळ आणि नारायणी तिला समजवत असतात. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई बाहेर निघालेल्या असतात, तितक्यात त्यांना समोर प्रेमनाथ दिसतो. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई निघालेल्या असतात, तितक्यात त्यांना समोर प्रेमनाथ दिसतो. प्रेमनाथला बघून मोठ्या बाई थोड्याशा टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की बापरे, हे दुखणं मध्येच कुठून कोडमडलं, आता कसं कटवू, याला जायला तर पाहिजे, पोपटराव दादासाहेब वाट बघत असतील, असं म्हणून त्या काही न बोलता तिथून गुपचूप जायला लागतात. प्रेमनाथ मोठ्या बाईंना बघून म्हणतो की सासूबाई. मोठ्या बाई म्हणतात की जावई बापू, अहो मी तुम्हाला शोधत होते, आमचे हे कधीत पासून तुम्हाला शोधत आहेत. प्रेमनाथ तिथून जायला लागतो, पण त्याच्या अचानक लक्षात येतं आणि तो मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई काहीही काय बोलता, आत्ता मी पाहिलं आहे त्यांना बाहेर जाताना, मग कसे बोलतील ते? मोठ्या बाई म्हणतात की ते घरी नाहीच आहेत, हे माहिती आहे मला, पण ना मला काय म्हणाले ते, जावई बापूंना बोलावून ठेव, मी येतोच. आता तुम्ही त्यांना दिसले नाही ना, काही चिडचिड करतील ते. प्रेमनाथ म्हणतो की असं काही नाही सासूबाई, येड्यात नका काढू आम्हाला, काही बोलवलं नाही त्यांनी. आणि विचारतो की पण तुम्ही कुठे जाताय? मोठ्या बाई थोडंसं अडखळत म्हणतात की ते मी मंदिरात चालली आहे. प्रेमनाथ म्हणतो की काही विसरता असं वाटत नाही का तुम्हाला? मोठ्या बाई विचारतात की काय, सगळं तर घेतलं आहे, असं म्हणून त्या स्वतःची बॅग चेक करायला लागतात. प्रेमनाथ म्हणतो की अहो निर्जीव वस्तूंबद्दल नाही बोलत, सजीव वस्तूबद्दल बोलतोय, काही विसरताय का? बघा, आठवा, म्हणजे विंजे सरकार समोर असताना तुम्ही एकटे जाणार का? मोठ्या बाई म्हणतात की अहो जावई बापू, मंदिरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तिथे तुमचं काय काम आहे? आणि विचारतात की येत आहे का? प्रेमनाथ मोठ्याने हसत म्हणतो की सासूबाई अहो हळदी कुंकवाचा कार्यक्रम नाही आहे, आम्ही विंजे सरकार आहोत, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती असतं, तुम्ही कोणत्या मंदिरामध्ये कोणत्या देवाला साकडं घालायला निघाला आहात ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणतो की ते तुमचे मानलेले भाऊ पोपटराव
त्यांच्याकडे चाललात ना तुम्ही? मोठ्या बाई काहीच न बोलता उभ्या असतात. प्रेमनाथ म्हणतो की अहो एकटं कशाला जात आहे तुम्ही, मी येतो ना तुमच्यासोबत, कंपनी होईल तेवढीच माझी तुम्हाला. अशा कामाच्या माणसाला लांब ठेवायचं नसतं, कामातला येतात ना अशी माणसं, चला. मोठ्या बाई म्हणतात की जावई बापू तुमचं नाव खरं तर विंजे असल्यापेक्षा गोचिडच हवं. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई कशाला करता हो, भाऊ वाट बघतो ना, चला. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू खूपच रडत असते. नारायणी गोपाळ तिला समजवत असतात तेव्हा घाबरत सुशीला तिथे येते आणि नारायणीला म्हणते की नारायणी ताई अशी धोपटवली ना तिला, पळूनच गेली ती. गोपाळ रागाने म्हणतो की पळून गेली की पळवून लावली. सुशीला इंदूला म्हणते की इंदे खूप लागला आहे का गं? पण इंदू काहीच बोलत नाही, ती रडत असते. नारायणी गोपाळला म्हणते की गोपाळ आपण हळद लावूया का? गोपाळ म्हणतो की नाही, तसलं काही करायचं नाही, डॉक्टरांनी सांगितलं आहे की सरळ हिला दवाखान्यामध्ये घेऊन यायचं. सुशीला म्हणते की गोपाळ महाराज कशाला उगाच डॉक्टर, आणि ती इंदूला म्हणते की इंदे चल तुला हळद भरते. गोपाळ आणि नारायणी आश्चर्याने सुशीलाकडे बघायला लागतात. गोपाळ म्हणतो की कशाला उगाच नुसते उपद्याव, आता डॉक्टरांनी सांगितलंच आहे ना दवाखान्यात घेऊन या म्हणून. सुशीला म्हणते की राहिलं मग आता मोठ्या माणसांचं ऐकायचं नाही असं ठरवलं तर आम्ही तरी काय करणार ना. तितक्यात आतोबा घाबरून इंदूला मोठ्याने आवाज देत तिथे येतात आणि घाबरून विचारतात की काय लागले तुला माय तुला, आणि हात बघून घाबरून म्हणतात अगं केवढं लागलं आहे तुला, आणि विचारतात की सांग मला कसं लागलं तुला. सुशीला म्हणते की अहो एवढंसं तर भाजत आहे, तिच्यासाठी एवढं धावत पळत आला हो. आतोबा सुशीलावर ओरडत म्हणतात की सुशीले तुझ्यात काही माया वगैरे आहे की नाही, एवढं भाजलं आहे लेकराला आणि मला विचारते की का कशाला आला म्हणून, आणि डॉक्टरांकडे का घेऊन गेला नाही तिला, अजून औषध पाणी का नाही दिलं तिला. सुशीला रागाने म्हणते की आता माझ्यावर तुम्ही ओरडायला लागला काय, मी म्हणत होते की डॉक्टरांकडे नेऊया म्हणून, पण गोपाळ महाराज म्हणले की हळद भरू हातामध्ये. हे ऐकून सगळेच आश्चर्याने सुशीलाकडे बघायला लागतात. सुशीला म्हणते की वाटलं तर विचारा पोरांना, आणि ती विचारते की होणार रे पोरांना. गोपाळ घाबरून म्हणतो की ओ काय खोटं बोलताय, मी असं काही बोललं नाही, आणि तो सगळ्यांना विचारतो की मी असं काही बोललो का. सुशीला म्हणते की अहो गोपाळ महाराज किती खोटं बोलता, आणि आतोबांना म्हणते की वाटलं तर तुमची शपथ घेते मी. आतोबा रागाने म्हणतात की घे माझी शपथ आणि टाक एकदाच मला मारून. तितक्यात व्यंकू महाराजसुद्धा तिथे इंदूला आवाज देत येतात आणि इंदूजवळ येऊन तिचा हात बघत घाबरून म्हणतात की अगं इंदू काय झालं, एवढं भाजलं आहे तुला. गोपाळ म्हणतो की हो बाबा हे सगळं ना त्या करिश्मामुळे झालं आहे. इंदू तिला सांगत होती की नको लो रॉकेट, आपल्याकडे बॉटल नाही आहे, तरी पण तिने रॉकेट सोडलं, ते पण झाडातून. हे ऐकून आतोबांना खूप राग येतो. गोपाळ म्हणतो की मग काय होणार, लागलं इंदूच्या हाताला, भाजला इंदूचा हात. आतोबा रागाने म्हणतात की म्हणजे हे सगळं करिश्माने केलं आहे. गोपाळ सांगतो की हो. आतोबा रागाने म्हणतात की कुठे आहे करिश्मा, असं म्हणून ते करिश्माला आवाज देत तिला इकडे तिकडे शोधायला लागतात. सुशीला त्यांना थांबवत म्हणते की अहो नाही, अहो थांबा, ती घरात नाही, मी खूप मारलं आहे तिला, ती घाबरून पळून गेली. आतोबा रागाने म्हणतात की सुशीला खोटं बोलू नकोस. व्यंकू महाराज म्हणतात की दत्तोबा आता ही ओरडण्याची आणि रागवण्याची वेळ आहे का, पोरीला किती लागलं आहे, आधी आपण तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. मग आतोबा पटकन इंदूजवळ येतात आणि तिला उचलून घेतात आणि म्हणतात की महाराज मी तिला सायकलवर घेऊन जातो आणि काही लागलं तर तुम्हाला सांगतो, असं म्हणून ते इंदूला तिथून घेऊन जातात. सुशीला म्हणते की बाई एवढंसं भाजलं आहे तरी अख्खं घर डोक्यावर घेतलं कार्टीने. यानंतर आपण पाहतो की आतोबा इंदूला सायकलवरून दवाखान्यात घेऊन जातात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.